एक रन तर मिळेल. चांगली फिल्डिंग. पहिलं षटक हाताळण्याकरता गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाज अभिषेकला आपण पाहतायत. विघ्नेश पहिल्याच बॉलवर एक रन येत असताना विघ्नेशच्या बॅटमधून. दोन्ही फलंदाज असे आहेत पोटेन्शियल यांच्यामध्ये भरपूर ठासून भरलंय. क्षमता आहे, परंतु इथून जर आपण पाहिलं तर योगेशचा हा मिस्टरमिंग स्ट्रोक एकच धावेवर सॅटिस्फाईड राहत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. ते एकंदरीत 2 या धावसंख्येवर 2 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. गेल्या मॅच मध्ये अभिषेकने विकेट हॅट्रिक साध्य करण्याचा मान मिळवला होता. तोच गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिल्या षटकातील बॉल फेकून झाले ते 2 आणि 2 बॉलच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 2च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. विघ्नेश इनसाइड आउटचा फटका टू दी कव्हर खेळलाय. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल. चांगली फिल्डिंग आणि तेवढाच ॲक्युरेट थ्रो पाहायला मिळतोय. या एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 3 वर जाऊन पोहोचले गेले. 3 बॉल्स आतापर्यंत सध्या तरी खेळ होत असताना पाहायला मिळतो. माजुली संघ भल्या मात्र संघांना ज्यांनी पाणी पाजलंय असा संघ म्हणून जो ओळखला जातो. यावेळेला ऑन साईडला खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली गेले. पायामधला बॉल होता, परफेक्ट यॉर्कर. अभिषेक सध्या गोलंदाजी अप्रतिम करत असताना पाहायला मिळतोय. 4 रन झाले 4 बॉलच्या समाप्तीनंतर. षटक क्रमांक पहिला आहे प्रगतीपथावर. यानंतर दोन्ही टीमचे कॅप्टन आंबोडे आणि कर्जोन दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. 3 षटकानंतर लगेच टॉस करण्यासाठी या. चांगला बॉल होता, परफेक्ट. या वेळेला यॉर्कर पाहायला मिळाला. भीम यादवला बीट करत बॉलने भन्नाट वेग घेतला आणि सरळ बॉल निघून चाललाय. लक फॅक्टरचा हा चौकार. याला म्हणतात न हरता न थकता न थांबता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशिबाला सुद्धा झुकावं लागतं, हरावं लागतं. लक फॅक्टरचा चौकार. 4 रन. लकी ठरला विघ्नेश. अन्यथा स्टम्प्स या वेळेला भेदून बॉल निघून गेला असता. का अभिषेकचा भन्नाट वेग होता. रन झालेत 8. यावेळेला पायवरचा बॉल, पंचांकडे दाद आणि यस डेफिनेटली फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. ओमकार गरत यांचं मात्र बोट उंचावलं गेलं आणि इथे फलंदाज ॲब्सोल्युटली प्लम. बॅक टू द डगआउट. अखेरकार शेवटच्या बॉलवर मिळाली विकेट आणि एक महत्त्वपूर्ण विकेट विघ्नेश खरपटेला परतावं लागतंय बॅक टू द पॅव्हिलियन. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. अभिषेक गेल्या मॅच मध्ये मला मॅन ऑफ द मॅच का मिळाली त्याचाच परिपूर्ण सातत्य दर्शवत असताना पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाचा एकंदरीत खेळ संपन्न होत असताना संघाची धावसंख्या 8च्या घरामध्ये जाऊन पोहोचली गेली. पिल्लार वर्सेस माजिवली असा सामना आपण पाहताय. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना. यानंतर आंबोडी टीमचे कॅप्टन आणि कर्जोन टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी रेडी राहायचंय. गोलंदाज सज्ज होईल धीरज. आपल्या बॉलिंग मार्कवर योगेश. एक कॅलिबर खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. कोणत्याही सिच्युएशनमध्ये चांगली फलंदाजी करण्याची कला आहे, परंतु धीरजला आपण विसरणार नाहीयेत. विकेट टेकर गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. यावेळेला ऑन साईडला काय फटका खेळलाय, अप्रतिम. इझिली डन अँड लुक ॲट द डिस्टन्स आउट ऑफ द पार्क. षटकार योगेशच्या बॅटमधून कलात्मकतेचा आविष्कार दाखवणारा हा खणखणीत षटकार पाहायला मिळतोय. वाह योगेश, काय फटका खेळला होता. 6 धावा. माजुली टीमचा एक भरवशाचं पॅकेज म्हणून ज्या फलंदाजाकडे पाहिलं जातं. मग माजुली टीमला सातत्याने आपण पाहिलं तर प्रकाश जाधव असतील, धनेश शेलार असतील, धनंजय चोगला असतील, नितीन जाधव असतील, यांचं मोठं पाठबळ आपल्याला सातत्याने पाहायला मिळतं. माजुली संघ आपल्याला पाहायला मिळतोय. सध्या खेळत असताना संघाची धावसंख्या 14 वर जाऊन पोहोचले गेले. 14 रन्स
सर बॅटचा वापर केलाय, फोर्स केलाय या बॉलला, समोर खेळलेत लॉंग ऑफ कडे, मात्र लॉंग ऑफचा फिल्डर चुकी करतोय आणि संदीप मडवे यांच्या माध्यमातून इशारा येतोय. या सिटीचं 4 रन चौका. या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते तब्बल 18. या धावसंख्येवर 18 रन्स. धावा येत आहेत आता धीरजच्या गोलंदाजीवर. योगेश यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, झेल होऊ शकेल. फिल्डर येत आहेत आणि कोणती चुकी करणार नाहीयेत. ग्रेट कॅच, फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट, सेकंड विकेट डाऊन. योगेशला परतावं लागेल डगआउटच्या दिशेने. मिळते विकेट मिस्टर धीरजला. करजोन टीमचे कॅप्टन आपण यायचंय. अंबोडे टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. करजोन टीमचे कॅप्टन आपण यायचंय. राहुलने चांगला झेल टिपला. 17 नंबरची जर्सी परिधान करणारा. अगदी योग्य त्या क्षणाला योग्य कॅच टिपणं हे मात्र कर्तव्य आहे. कालच्या दिवसात आपण पाहिलं सॅम करनने 15 रन्सवर मात्र झेल सोडल्यानंतर संजू सॅमसनने 89 धावा फलकावर लगावल्या. हे कालच्या दिवसाचं ज्वलंत उदाहरण पाहायला मिळतं. कॅचेस विन द मॅचेस हे सूत्र पाठ करायला हवं प्रत्येक खेळाडूने. ऑन दी टोस करण्याचा प्रयत्न होता, फॉलो करण्याचा प्रयत्न केला. पंच वत आहेत, खूपच बाहेर होता हा बॉल. यस, व्हाईट बॉलचा इशारा. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर. सध्या तरी आपण पाहिलं तर 19 या धावसंख्येवर जाऊन पोहोचले गेले. हर्षल यावेळेला माहिती देत आहेत. मंजित कुडू आहेत. धीरज बॉल फेकून झाले ते धीरजच्या हातकंडामधून. 3 बॉलचा खेळ झालाय. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करणं हे सध्याच्या घडीला गोलंदाजांचं कर्तव्य आहे. यावेळेला फोर्स करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. फिल्डर नाही आहेत. 1 रन तर मिळेल. दुसऱ्या रनसाठी पलटलेत. फेकेपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत 2 रन्स मिळतील का? डायरेक्ट ट्वीट जरूर झालाय परंतु नॉट आउट त्या ठिकाणी लगेच पंचांनी सांगितलंय. कारण ऑलमोस्ट त्या ठिकाणी बॅट ग्राउंडिंग झाली होती, पोचले होते आणि या 2 रन ऍड होतील. संघाची धावसंख्या 21 वर जाऊन पोचले गेले. 21 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. राईट ओव्हर द विकेटने धीरज पहिला टीम कडून एक नौखा खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. नवीन चेहऱ्याची वर्णी लागली या संघामध्ये. या बॉलला टप्पा पडल्यानंतर सरळ बॉल निघून जातोय. गुड डिलिव्हरी, सुपर लाईन अँड लेंथ पाहायला मिळाली. सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. डॉट बॉलची सांगता होत असताना काय बॉल डिलिव्हर केला होता. अगदी व्हाईट लाईनच्या आतून बॉल यावेळेला पिच होताना पाहायला मिळतो. राईज झाला बॉल आणि सरळ बॉल भीम यादवच्या हातामध्ये निघून जातोय. गुड डिलिव्हरी, सुपर लाईन अँड लेंथ. संघाची धावसंख्या 21ला 2. 5 बॉलच्या समाप्तीनंतर यावेळेला हलकीशी बॅटची एज होती की काय, मात्र कॅच ड्रॉप झालाय. षटक क्रमांक 2 कंप्लीट झाले. 2 षटकांच्या समाप्ती अखेर 21 धावा. पहिल्या षटकात फक्त अवघ्या 8 धावा होत्या. या षटकात पहिल्याच बॉलवर दमखम दाखवणारा षटकार आला परंतु त्यानंतर जो कमबॅक केला धीरजने तो आउटस्टँडिंग पाहायला मिळाला. 2 षटकांचा खेळ अखेरीस संघाची धावसंख्या 21ला 2. शेवटचा आणि अंतिम षटक पाहायला मिळेल. चला करंजोन टीमचे कॅप्टन आलेले आहेत. चला दोन्ही टीमचे कॅप्टन. परी 11 करंजोन असा हा मात्र संघ आपल्याला पाहायला मिळतोय. परी 11 करंजोन. तर या आपण टॉस त्या ठिकाणी करणार आहोत. मुकेश मडवी यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते टॉस आपण करावा. त्या दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित झालेत. शेवटचा आणि अंतिम पुकार ह्या वेळेला आपल्याला पाहायला मिळतोय. अजून एक सामना पाहायला मिळेल कोपर आणि मेढा. यानंतर 2 संघांमध्ये अंबोडे वर्सेस परी 11 करंजोन. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅटचा टॉप एज परंतु कॅच ड्रॉफ्ट. विनोदने मात्र चुकी केले. येणाऱ्या बॉलमध्ये षटकार चौकारांचा पाडा बोलला जाईल का याकडे लक्ष असेल परंतु इथे 2 रन्स कंप्लीट केलेत. कॅच सुद्धा ड्रॉफ्ट.
आणि त्यानंतर 2 रन सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. इस अंबोडी टीमने टॉस जिंकून प्रथमतः हा फिल्डिंग स्वीकारले आणि परी 11 कर्जून टीमला बॅटिंगसाठी इन्व्हाइट केले. 23 रन झाले 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर येताना राजूला पाहतायत. यावेळेला ऑन साईडला यज्ञेशचा लॉंग हिट पाहायला मिळतोय, परंतु इथे सरळ बॉल हवेच्या झोतावर बोलत बोलत निघून जाईल. आता विनोद त्या ठिकाणी कमरेवर हात येत आहेत, कारण कॅचेस विन द मॅचेस खूप महत्वपूर्ण भूमिका असते क्रिकेटच्या खेळामध्ये. षटकार आलाय. तर पुन्हा एकदा मात्र करारा प्रहार पाहायला मिळतोय. म्हणूनच मी म्हटलं की यज्ञेशसारख्या मात्र फलंदाजाचा झेल सोडणे येणाऱ्या चेंडूंमध्ये कर्दन काळ असेल का, येणारी काळ दर्शवेल. काय फटक्याला एक्झिक्यूट केलं होतं. वाह यज्ञेश, आक्रमकता सिद्ध केले. आणि तसंच मुनीत कुडूचं कौतुक करावं लागेल. काय बॉलला फॉलो केलं. निवेयाचा सिम्बॉल यावेळेला स्पष्टपणे ठळक अक्षरात दिसताना पाहायला मिळतोय. ग्रेट कॅमेरामॅन बाय मुनीत कुडू. ब्रँड ऑफ बहाडोली एवन ब्रदर्स जोडी म्हणजे कुडू अँड मुनीत कुडूला आपण पाहतात. विश नेटवर्कचे भरोशाचे असे 2 व्यक्तिमत्व पाहायला मिळत आहेत. या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 35 या धावसंख्येवर 35. यावेळेला पुन्हा एकदा 3 इन रो. वा यज्ञेश वा, काय बॅटिंग सुरू आहे. यावेळेला कलात्मकतेचे आविष्कार दाखवणारे फटके पाहायला मिळत आहेत. या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते तब्बल 41. 41 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. ग्रेट बॅटिंग. एक कॅच सुटल्याचा परिणाम काय आहे याचं प्रात्यक्षिक सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतं. सुपर मॅग्निफिसंट बॅटिंग. यावेळेला खाली राहिला होता हा बॉल, परंतु खूपच बाहेर निघणारा यस व्हाईट बॉलचा इशारा. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते एकंदरीत 42 या धावसंख्येवर 42 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. यावेळेला पुन्हा एकदा त्याच पद्धतीने आपण पाहतायत. व्हाईट बॉलचा इशारा येताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 43 या धावसंख्येवर 43 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. चांगली रणनीती आखली होती, परंतु शेवटच्या मोमेंटला जो झेल सुटला आणि तिथून धावांचा वेग फार मोठ्या प्रमाणात वाढला. तिथून बॅटची एज घेत गुड्डू पुढे सरसावेल, विनोद पुढे सरसावेल. चांगली फेकी केली जाते. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर यावेळेला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा धावांचा वेग वाढताना पाहायला मिळतोय माजिवली टीमचा. संघाची धावसंख्या 45 जाऊन पोहोचते 45. रन ऑन दी बोर्ड लागला आता. 46 धावा. काय बॅटिंग सुरू आहे. यज्ञेश 5 बॉलमध्ये 22 रन त्याच्या बॅटमधून आलेत आतापर्यंत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना राजूला आपण पाहतायत उजव्या हाताने. यावेळेला ऑन साईडला पिकअप शॉट पाहायला मिळतोय. वा यज्ञेश वा, काय सुपर बॅटिंग. अप्रतिम. छोटा पॅक बडा धमाका. सुपर बॅटिंग करत असताना आपण पाहिलं तर टप्पा अचूक पद्धतीने होता, परंतु बॅट फिरवण्याची शैली पहा अप्रतिम पाहायला मिळाली. सुंदर एलिव्हेशन पाहायला मिळालं. बॉडमॅनचा चांगला वापर केला. उंची जास्तीत जास्त बॉलने घेतली, परंतु डिस्टन्स क्लिअर झालं. ही महत्वाची बाब पाहायला मिळते. आणि सरळ बॉल षटकारासाठी संघाची धावसंख्या 52 आणि 53 रनचं टार्गेट.
संपूर्ण आयोजन समिती आणि स्वतः आयोजक म्हणून ज्यांची ओळख जयेश किनी हे सुद्धा स्पेशल तुषार मडवीसाठी केक त्यांच्याकडून सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. मग ती जी चर्चा झाली अंडरआर्मला खूप उजाळा दिला ते मात्र सातत्याने पाहायला मिळालं आणि एक आठवणी त्या फार महत्त्वाच्या ठरल्या करिअरमध्ये. चला दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये लगेच मार्गस्थ व्हायचं वेळीची दिरंगाई न करताना. टीमचे बॉल त्या मैदानाच्या आतमध्ये. यज्ञेश ब्रिलियंट पीस ऑफ बॅटिंग हिअर. क्लास बॅटिंग पाहायला मिळाली. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये त्याला पाहायला मिळतात. विनोद आणि एका साईडला निखिल अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी या स्पर्धेच्या माध्यमातून कैलासवासी कृष्णा धोंडू भोईर यांच्या स्मरणार्थ प्रतीक कृष्णा भोईर यांच्याकडून आपण पाहत आहे. सेकंड ट्रॉफी आपण पाहिलं तर काव्या फार्म यांच्याकडून सचिन रघुनाथ पाटील यांच्याकडून आपण पाहत आहेत सेकंड ट्रॉफी. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी तृतीय क्रमांकाची ट्रॉफी कैलासवासी प्रकाश गोविंद घरत यांच्या स्मरणार्थ जीजी मोटर्सकडून. चौथ्या क्रमांकाची ट्रॉफी कैलासवासी शकुंतला आत्माराम मडवी यांच्या स्मरणार्थ ब्रिजेश आत्माराम मडवी यांच्या माध्यमातून. उत्कृष्ट गोलंदाज कैलासवासी पंढरीनाथ रघुनाथ पाटील यांच्या स्मरणार्थ प्रतीक पाटील खानिवडे यांच्याकडून. उत्कृष्ट फलंदाज सूरज विलास पाटील कोपर बॉस यांच्या माध्यमातून. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक कैलासवासी सुषमा सुनील वजे यांच्या स्मरणार्थ आदेश सुनील वजे यांच्याकडून. मालिकावीर ट्रॉफी आपण पाहत आहेत राजा ग्राफिक्स राजा गुप्ता यांच्या माध्यमातून. लाईव्ह जे 20 लाईव्ह स्पॉन्सर केले गेले आहे ते संजयजी पाटील साहेब जीवदानी इलेक्ट्रॉनिकचे प्रोप्रायटर आणि एक दानशूर व्यक्तिमत्व यांच्याकडून. मॅन ऑफ दिस सिरीज बायसिकल जी आपल्याला पाहायला मिळते सायकल आहे ती संदीपजी पाटील यांच्या माध्यमातून देण्यात आले. मॅन ऑफ दी मॅचसाठी मेडल कैलासवासी अशोक चव्हाण यांच्या स्मरणार्थ वसंत रघुनाथ पाटील यांच्याकडून. या बॉलसाठी जे स्पॉन्सर केलेले आहेत या टुर्नामेंटसाठी बॉल जय किनी कुणाल मडवी अभिषेक मडवी या त्रिमूर्तींकडून त्यांचं मनपूर्वक आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करीत आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून या संपूर्ण दानशूर व्यक्तिमत्वांचं मनपूर्वक धन्यवाद आहे. या मॅचच्या दिशेने भलं मोठं लक्ष आहे 3 षटकांमध्ये. परंतु विनोद यावेळेला पहिल्याच बॉलवर मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. सेकंड थर्ड अटेम्प्टला मात्र बॉल खाली आदळतोय आणि पाहता पाहता पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर 2 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. टार्गेट सेट केले गेले ते भरपूर धावा 52-53 रनचं टार्गेट यावेळेला पाहायला मिळतं आणि पहिल्याच बॉलवर 2 धावा येत आहेत. विघ्नेश थोडासा नाराज होतोय आपल्या सहकार्यावर. पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर 2 रन. पुन्हा एकदा बॉलर तयार. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा कॅच ड्रॉप होताना पाहायला मिळतोय. इथून डायरेक्ट हिट करण्याचा इरादा आणि यस विनोदला परतावं लागेल. दैव देते नि कर्म नेते. बॅक टू द डगआउट. दुसऱ्या बॉलवर मिळते विकेट. कॅच ड्रॉप झाली होती परंतु इथून जर आपण पाहिलं तर रनआउटच्या स्वरूपात विकेट मिळाली. फलंदाज बाद. बॅक टू द पॅव्हिलियन. फर्स्ट विकेट डाऊन. मान अमित जी पाटील चे एक चांगले कार्यकर्ते आहेत यांच्याकडून सुद्धा शुभेच्छा या स्पर्धेला. महिला क्रिकेट
मॅचेस अतिशय सुंदर पद्धतीने राबविल्या जातात महिला दिनाच्या निमित्ताने. ती स्पर्धा आपण पाहिली होती शिवजयंतीच्या निमित्ताने सुद्धा आपण पाहिलं तर त्या स्पर्धेचं अप्रतिम आयोजन. फोर्स केलं या बॉलला ऑन साईडला, फिल्डर दूर आहेत, सेफ झोन मध्ये बॉल लँड होत असताना पाहायला मिळतोय. पाहता पाहता 2 रन्स मिळतील. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर निखिल आपल्या टीमला घेऊन जातोय. 4 या धावसंख्येवर 4 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. पुन्हा एकदा विघ्नेश खरपडे एक वेगवान गोलंदाज म्हणून ओळखला जातो. तिखट मारा करण्यासाठी जास्तीत जास्त फेम आहे. परंतु सध्या या टीमचा जर आपण पाहिला तर एक ट्रम्प कार्ड धीरज सोगला सध्या क्रिकेटपासून दूर आहे. ऑफ कटर बॉल होता. वाह, विघ्नेश खूप चांगला बॉल डिलिव्हर केलाय. टप्पा पडल्यानंतर थोडासा अचंबित करणारा बॉल योगेशच्या हातामध्ये बॉल निघून जातोय. डॉट बॉलची सांगता होत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 4 या धावसंख्येवर. षटक क्रमांक पहिलं हे प्रगतीपथावर आहे. 4 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. या ओव्हर नंतर आपण केक कटिंग करणार आहोत. फुलटॉस बॉल होता ऑफ साईडला. चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय. फिल्डर पुढे सरसावेल तत्पूर्वी एक्स्ट्रा कव्हरला बॉल वेग घेतोय बाउंड्री लाईनचा. 9+4 मिळतील 5 धावा आणि या 5 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 9 या धावसंख्येवर. 9 रन्स फ्रीडचा सिग्नल दिलाय. या वेळेला खाली राहिला होता बॉल आणि यस पंच दर्शवत आहेत की अंपायर्स रिव्ह्यू आहे. या आपण चेक करूया. दीपक मडवी यांना यावं लागेल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. 5 बॉलच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 9 या धावसंख्येवर. 9 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. सेकंड लाईनच्या आतून बॉल पिच झाला होता आणि त्यामुळे आपण पाहिला तर इट्स अ फेअर डिलिव्हरी. चांगला बॉल होता, वेग होता आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर पिल्लार बी टीमची 9 या धावसंख्येवर. येणारे 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये विजयासाठी अजून सुद्धा 44 रनची आवश्यकता असेल. या आपण केक कटिंग करणार आहोत. आज तुषार मडवी यांचा आज वाढदिवस आणि त्यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा. मुनीत कुडू सध्या आपण पाहतायत एक क्षणचित्रे फितीत करतायत, कॅमेऱ्यात बंदिस्त करतायत. या आपण केक कटिंग करणार आहोत. मी डीजे ऑपरेटरला विनंती करेन की आपण एक गाणं सॉन्ग सुंदर लावावं. माजुली टीमने खेळ चांगला केलाय. पिल्लार बी टीम अडखळत बॅटिंग करत असताना पाहायला मिळते. बॅट आणि बॉलचा परफेक्ट समन्वय होत नाही आणि त्याचंच प्रात्यक्षिक सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतं. कारण या गोलंदाजांकडे
खूप काही क्षमता आहे. कोणत्या सिच्युएशन मध्ये कशा पद्धतीने खेळायचं याचं परिपूर्ण ज्ञान असलेलं हे चांगलं क्रिकेट खेळताना पाहायला मिळतात. आणि या टीमला नेहमीच कॉपरेट करतात. मग ते प्रकाश जाधव असतील, स्वतः मात्र नेहमीच चांगलं क्रिकेट खेळले, दिनेश शेलार असतील, धनंजय चोगला असतील, नितीन जाधव असतील, ही संपूर्ण टीमने मात्र खूप त्यांना कॉपरेट केलंय आपल्या करिअरमध्ये आणि तेच आपल्याला पाहायला मिळत आहे. सध्या तरी आपण पाहिलं तर ह्या वेळेला 1 रन फक्त मिळेल. यावेळेला मोठा प्रहार ओव्हर पिच बॉलला स्टँड अँड डिलिव्हरी शॉट, ग्रेट टायमिंग, सो ब्युटिफुल षटकार, 6 धावा. या षटकारासहित संघाची धावसंख्या 17 वर जाऊन पोहोचले गेले. 17 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. राईट मोर द विकेटने पुन्हा एकदा बॉल तयार. यावेळेला ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना 1 रन तर मिळेल. यज्ञेश पुढे सरसावेल. आज यज्ञेशने काय बॅटिंग केली, अफलातून मात्र बॅटिंग करत असताना आपण पाहू शकलात. या एकेरीने संघाची धावसंख्या 18 वर जाऊन पोहोचले गेले. 18 रन्स, 7 बॉल आहेत आणि 7 बॉलमध्ये विजयासाठी अजून सुद्धा 35 रनची आवश्यकता. प्लेइंग फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळले होते. पुन्हा एकदा कॅच ड्राफ्ट. आज 2 पाठीमागे जे फिल्डर आहेत ना, त्यांचा बॉल पिछा सोडणार नाही, म्हणून त्यामुळे जागते रहो, सावध, पवित्र तुम्हाला घेऊन मात्र चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. स्वतः प्रकाश जाधव त्या ठिकाणी ऑरेंज कॅप. यावेळेला आपण पाहत आहेत कदाचित माजुली प्रीमियर लीग झाली आणि ऑरेंज कॅपचे अगदा ठरले होते की काय. जास्त रन्स करणाऱ्या खेळाडूला ऑरेंज कॅप दिला जातो आणि ऑरेंज त्यांचा आवडता कलर आपल्याला पाहायला मिळतो. स्वतः इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळत आहेत. 6 बॉल आणि 34 रन हे सामन्याचं समीकरण आहे. 6 बॉल आणि 34 रन. चला थोडंसं स्पीडअप करा, कारण अजून आपल्याला 4 सामने यानंतर खेळवायचे आहेत आणि घड्याळात 4:15 झालेत. त्यामुळे मी विनंती करेन थोडंसं स्पीडअप करा. विक्रांतला गोलंदाजी मार्कवर आणलंय. पहिलाच बॉल डॉट, खूप चांगला बॉल ह्या वेळेला पाहायला मिळतोय. सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून जाईल. डॉट बॉलची सांगता होत असताना शेवटचे 5 बॉल आहेत. काय बॉल डिलिव्हर झाला होता, टप्पा पडल्यानंतर तो हलकासा कट झाला आणि राईज झाला बॉल. मॅग्निफिसंट डिलिव्हरी बाय विक्रांत. हा बॉल आपण पाहिला तर खूपच बाहेर होता. व्हाईट बॉलचा इशारा येत असताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 20 या धावसंख्येवर. 20 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. शेवटचे 4 बॉल शेष राहिलेत आणि 33 रनची आवश्यकता. इथून फोर्स केले या बॉलला. स्वतः विक्रांत येत आहेत आणि चांगलं जजमेंट पाहायला मिळालं. कॉटन बॉलची संधी दौडून आली आणि इथे निखिलला परतावं लागेल. बॅक टू द पॅव्हिलियन, गॉन. चला कुपर टीमचा कॅप्टन आणि मेडा टीमचा कॅप्टन, दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करण्यासाठी यायचंय. कुपर आणि मेडा. सध्या गुड्डूला आपण पाहतायत. शोएब मेमन उर्फ गुड्डू या नावाने जास्तीत जास्त ज्याला प्रेम मिळालं. भरपूर वर्ष क्रिकेट खेळतोय गुड्डू आणि एक
ग्रेट नेचर म्हणून ज्याची ओळख आपल्याला पाहायला मिळते. चांगला बॉल होता, बॅटची एज अँड टेकन. अखेरकार मात्र पुन्हा एकदा विकेट मिळाली. विक्रांत काय गोलंदाजी केली आतापर्यंत. हे नवीन चेहरे आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि नवीन चेहऱ्यांना संधी दिल्यानंतर त्या संधीचं सोनं करण्यासाठी तत्पर असतात. परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये नेहमीच अप अँड डाऊन, बॅड पॅच येतच राहतात, म्हणून खचून जायचं नाही. कारण म्हणतात ना, वाईट दिवस आले तर कधी खचून जाऊ नये आणि चांगले दिवस आले तर कधी घमेंड करू नये. कारण हे दोन्ही दिवस जाण्यासाठी आलेले असतात खेळाडूंनो. त्यामुळे या गोष्टींना दुजोरा द्या की आपण आपल्या करिअरमध्ये चांगलं क्रिकेट खेळलं पाहिजे, मान सन्मान दिला पाहिजे. सर बॅटचा वापर केलाय आणि अशा प्रकारे आपण पाहिलं तर विजयी होत असताना